तुम्ही नेमक्या कोणत्या परिसरात आहात आणि नेमकं काय म्हणणं आहे तिथल्या आंदोलकांचं? आपला स्टाफ 2-4 जण जाते बॅरिकेड बाजूला घ्या रे. अगदी मी CSMT या जंक्शन मध्ये आहे आणि इथं जर आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या लगत जो रस्ता आहे तो पूर्णपणे या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी त्यांची वाहनं आहेत, परंतु आता कोर्टाचे जे सूचना आहेत त्याचं अनाउन्समेंट या ठिकाणी पोलिसांकडून केलं जात आहे. प्रवीण मुंडे साहेब जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून हे अनाउन्समेंट या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतोय की मराठा बांधवांना ते या ठिकाणी विनंती करतायत. मागच्या गाड्या त्यांच्यासोबत पोलीस फोर्स देखील आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं माईक घेऊन हातात सगळ्यांना विनंती केलं जाते, सांगितलं जातंय. आणि या रस्त्याची मी तुम्हाला परिस्थिती दाखवतो. महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका समोर आपण बघतोय आणि त्याच्या लगत हा संपूर्ण मेट्रोच्या दिशेने जाणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर पूर्ण दुतर्फा सगळ्या गाड्या आहेत आणि पोलीस सध्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी करतात. ही गाड्या या ठिकाणी मराठा बांधवांकडून काढले देखील जात आहेत. धन्यवाद सर, तुम्ही सातत्याने विनंती करतायत आणि त्या विनंतीला प्रतिसाद देखील देत आहेत मराठा बांधव. बरोबर आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार चालू आहे, त्यांनाही कल्पना आहे आणि सहकार्याने काम चालू आहे. धन्यवाद. चला एक सहकार्य केलं जातंय मराठा बांधवांकडून. आता जर आपण बघितलं तर हळूहळू या रस्त्यावरून जे गाड्या आहेत ते आता काढले जात आहेत. वरिष्ठ अधिकारी स्वतः या ठिकाणी अनाउन्समेंट करताना दिसत आहेत. आपण चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती या ठिकाणी केली जाते. दादा, पोलिसांकडून तुम्हाला विनंती केली जाते, सांगितलं जाते आणि प्रतिसाद देखील. उच्च न्यायालयाचा आदेश आम्हाला मान्य आहे. माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की रस्ते मोकळे करा. त्या हिशोबाने आम्ही सर्व मराठा सेवकांनी आम्ही पार्किंगच्या ठिकाणी केलेले आहेत आणि आता इथं फक्त जे आहे ते अन्नधान्याचे ट्रक आहेत, जेणेकरून इथल्या आंदोलकांची व्यवस्था व्हावी या हिशोबाने आमचं अन्नधान्य आहे. गेलो तर साहेब आम्हाला त्या ठिकाणी थांबू देते नाही, म्हणजे हा सरकार अन्याय करते. वॉशरूमला तर त्या ठिकाणी 2 मिनिटं तरी लागतात. परंतु पलीकडे जर आपण बघितलं तर पोलीस सख्या आंदोलनकर्त्यांना आपण बघितलं, काही आंदोलनकर्ते तिथं ऐकतायत पोलिसांचं आणि त्यानुसार हळूहळू हा रस्ता देखील रिकामा होतोय. मनोज जरंगे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी काही आदेश या सगळ्या मराठा बांधवांना दिलेला आहेत आणि त्याचं देखील पालन आम्ही करू असं देखील या ठिकाणी मराठा बांधवांकडून सांगितलं जातंय. आणि कालपासून तशाच पद्धतीचं चित्र आहे. मराठा बांधवांकडून आपण बघतोय बाजी देखील आहे, राष्ट्राची देखील तेवढीच काळजी घेतली जाते. कालपर्यंत जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर घाण झालेली होती, मात्र आता मराठा बांधव हे जागरूक झालेले आहेत. सगळ्या सूचनांचं मनोज जरंगे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण बघतोय मराठा बांधव हे स्वतः जेव्हा रस्ता मोकळा करतायत तर सगळं जे घाण आहे ते देखील रस्त्यावरून उचलताय. तंतोतंत सगळ्या सूचनांचं पालन होताना दिसतोय. स्वच्छता देखील होती त्याचवेळी. आम्ही घाण केली, आम्ही स्वच्छता करणार. आज इकडं या देशात, या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या नंतर जो संघर्ष योद्धा आलाय मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सकल मराठा समाज एकत्रित झालाय. लक्षात घ्या. आणि या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी निगेटिव्ह पसरवली जाते की मराठा समाजाने अस्वच्छता केली, कुठं काय केली आम्ही. पण आता दिसतोय की सगळं काही तुम्ही स्वच्छ करताय, स्वतः गाड्या काढताय प्रत्येकाला, कारण तुम्ही ज्या पद्धतीने अन्न बाहेरून आलेलं होतं, आता स्वच्छतेची देखील तुमच्याकडून काळजी घेतली जाते. आता 100% आमच्याकडून झालेली अस्वच्छता आम्ही नक्की स्वच्छ करू. आम्ही पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य करू. आमच्या मनोज दादा जरांगे पाटलांनी जे आम्हाला सांगितलंय आणि माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं त्याचे आदेश नक्की पाहू. अगदी जर ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करू आणि त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील या ठिकाणी जे सांगतायत त्याचं देखील पालन आम्ही तंतोतंत करू. आणि त्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय, ज्या पद्धतीने हे मराठा बांधव आता हातात कॅरी बॅग घेऊन जे सगळं कचरा या ठिकाणी झालेला आहे तो देखील या ठिकाणी गोळा करतायत, आपण बघू शकतो समोर. आणि दुसऱ्या बाजूला पोलीस या ठिकाणी आहेत, प्रत्येकाला विनंती करतायत लवकरात लवकर रस्ता मोकळा करा, कारण कोर्टाचे आदेश आहेत की 3 वाजेपर्यंत हा रस्ता पूर्णपणे मोकळा करायचा आहे. आपण बघतोय पोलीस फोर्स या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा जाऊन जर आपण बघितलं
तर मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय. एकीकडे गाड्या बाजूला काढल्या जात आहेत आणि पार्किंगमध्ये लावण्याची विनंती केली जाते. हा परिसर मोकळा करण्याच्या सूचना आणि अशा पद्धतीचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत. पुन्हा एकदा काही वेळानंतर हायकोर्टाचं कामकाज आणि तिथली सुनावणी, तिथले युक्तिवाद पुन्हा एकदा सुरू होतील. मात्र त्याआधीची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण बघतोय. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय आणि पोलीस वारंवार तिथल्या माईकवरून सूचना देत आहेत की लवकरात लवकर हे रस्ते आंदोलकांनी मोकळे करावेत. आम्ही करणार नाही ग्राउंड मोकळा जोपर्यंत पाटील सांगत नाही तोपर्यंत. अजिबात ग्राउंड मोकळं करणार नाही. उलट जे बाहेर पांगलेला मराठा समाज आहे ना, ते सगळा इकडे यायला लागलेला आहे. पूर्ण समाज तिकडे बाजूला जे गेलेला आहे ते सगळा पूर्ण एक नथून हिता यायला लागलेला आहे. आमच्या पूर्ण मराठा समाजाने कुठं गालबोट लावलेला अजूनही नाहीये. अजूनही शांततेत बसलेला आहे. जिथं जागा भेटेल तिथं पुढे जा. काही लोक स्टाफ मधले, काही अधिकारी स्टाफ पुढे जा, करा, प्रत्येकाला बोला. साईडला कॉल करा ना. हे करा ना. ड्रायव्हरला लावा ना फोन. ड्रायव्हर करा. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत आझाद मैदानाच्या बाहेरच्या सगळ्या परिसरातली मुंबई महानगरपालिका आणि सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गाड्या पार्किंग करण्यात आलेल्या होत्या. त्या गाड्या सध्या इथून काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हायकोर्टाने या पद्धतीचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार आता आंदोलकांनी ही विनंती मान्य केलेली आहे. हॅलो ऑडिओ बघा. मनोज जयस्वाल. मिकी घई आमचे प्रतिनिधी या ठिकाणावरून आपल्याला माहिती देत आहेत. मिकी, रस्ते तर मोकळे केले जात आहेत. दुसरीकडे आणखी एक महत्वाचं दृश्य ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ओरड होत होती की या ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. मात्र ही बोलकी दृश्य आहेत अत्यंत, कारण या सगळ्या आंदोलकांनी आता स्वच्छतेची मोहीम सुद्धा हाती घेतली आहे. रस्ते सुद्धा मोकळे केले जात आहेत. अगदी जर आपण बघितलं तर मराठा बांधव हे नेहमीच सूचनांचं पालन करत आलेले आहेत असंच दिसलेलं आहे. काल ज्या पद्धतीने कोर्टाच्या सूचना दिलेल्या होत्या, रस्ते मोकळे झाले, वाहतूक सुरळीत करण्यात आली काही रस्त्यांवर, आणि आज बघितलं तर जे कचरा झालेला होता तो देखील या ठिकाणी उचलला जातोय स्वतः या सगळ्या मराठा बांधवांकडून. आणि आता जर आपण बघितलं तर जी मुंबई महानगरपालिकेच्या लगतचा रस्ता आहे तो रिकामा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून होतोय, अर्थात कोर्टाकडून